जे गद्दार उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत, एवढे एहसान फरामोश नमक हराम व्यक्ती मी पाहिली नाही, एवढी निर्लज्ज व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिली. 2014 पासून तुम्ही मंत्रिमंडळात आहात, 2019 पासून आज तागायत तुम्ही नगर विकास खात्याचे मंत्री आहात. तुमची ही जबाबदारी आहे का कोणाची जबाबदारी आहे? 293चा प्रस्ताव हा पूर्ण महाराष्ट्राचा असतो, तो एका प्रश्नावर नसतो, एका मंत्र्याचा नसतो. आता हे बोलायचं नाही, मग बोलायचं काय? मित्रहो, एका लोकप्रिय किंवा बहुचर्चित हिंदी चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे आणि तो डायलॉग काय आहे तर पॉलिटिक्स में राइट और रॉन्ग कुछ नहीं होता. याचं अत्यंत मूर्तिमंत उदाहरण आपल्याला सध्या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बघायला मिळते. तर ते काय आहे, आपल्या बरोबर 2019 पासून उभा राजकीय वाद घालणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आपल्या व्यक्तिगत व्यंगावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या राजकारणावर, आपल्या संस्कारांवर टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी काल बुधवारी थेट उद्धव ठाकरेंना विधानसभेतच आपल्या बाजूला म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या बाजूला यायची ऑफर दिली. काल दिवसभर ही ऑफर तिथे चर्चिली जात होती, त्याबद्दल बोललं जात होतं. स्वतः उद्धव ठाकरे याच्यावरती व्यक्त झाले. हे सगळं जरी खरं असलं तरी उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीसांनी जी ऑफर दिली त्यानंतर 24 तासाच्या आत महाराष्ट्रातले सगळे दिग्गज नेते, एकूणच व्यवस्था ही एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उभी ठाकल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आणि एकनाथ शिंदे यांना अगदी विधानभवन ते दिल्ली आणि दिल्ली ते ठाणे असं पूर्णपणे घेरण्याचा कार्यक्रम हा सुरू झालेला आहे. त्यामध्ये सत्ताधारी मंडळी आहेत, त्यामध्ये विरोधक आहेत आणि त्यामध्ये जे जे एकनाथ शिंदेंना आपले वाटतात असे काही त्यांच्या जवळचे लोक आहेत. आणि त्यातही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एरवी अभ्यासू वाटणारे एकनाथ शिंदे हे सभागृहामध्ये तितका ताकदीचा अभ्यास करून येत नाहीत की काय असा प्रश्न पडावा, असे काही मुद्दे आज विरोधकांनी उपस्थित केलेत. काय आहे हा सगळा मामला, शिंदेंना का सगळ्या बाजूने घेरलं जातंय आणि शिंदेंना घेरण्यामागे कोण आहे, या सगळ्या गोष्टीचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, बुधवारी दुपारी अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ होणार होता. तर या निरोप समारंभाच्या वेळी विधिमंडळामध्ये फोटो सेशन होत असतं, जे लोक निवृत्त होतात त्यांच्याबद्दलचं. अंबादास दानवे हे आणखी 41 दिवसांनी निवृत्त होणार आहेत. म्हणजे ऑगस्टमध्ये त्यांची निवृत्ती आहे विधान परिषदेतून. आणि या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वतः उद्धव ठाकरे तिथे उपस्थित होते. सभागृहामध्ये उद्धव ठाकरे यांना उद्देशून देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की 2029 पर्यंत तुम्हाला कोणताही सत्तेत येण्याचा मार्ग दिसत नाहीये, त्यापेक्षा तुम्ही आमच्या बाजूला या. देवेंद्र फडणवीसांचं हे जे विधान होतं, हे विधान दिवसभर बुधवारी माध्यमांमध्ये चर्चित होतं, समाज माध्यमांवर चर्चेत होतं. आणि हे विधान देवेंद्र फडणवीस यांनी उच्चारल्यानंतर 24 तासाच्या आत सगळीकडून एकनाथ शिंदे यांची विलक्षण कोंडी करताना आपल्याला विरोधक दिसतात. आता यातला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग जो होता तो कुठे होता तर हा फोटो काढताना. ज्या वेळेला हा फोटो काढला गेला म्हणजे अंबादास दानवेंच्या निरोपाचा, त्यावेळेला या विधान परिषदेतले जे काही सगळे आमदार आहेत ते विधिमंडळाच्या पायऱ्यांवर म्हणजे विधान भवनाच्या पायऱ्यांवर खुर्च्या लावून बसलेले होते. तिथे ते फोटो सेशन सुरू होतं. मध्ये नीलम गोरे ज्या उपसभापती आहेत त्या होत्या आणि त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे ही मंडळी बसलेली होती. आता या सगळ्या गोष्टी मी आपल्याला का सांगतोय तर जेव्हापासून देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांना ऑफर देऊन मोकळे झाले त्यानंतर त्यावर आधी सगळ्यात महत्त्वाचं आपण काय करूया तर नेमकं देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते आपण एक क्षण बघूया. आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही. काय ऐका, 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही. 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप
आता विचार करता येईल, तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल, तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल, म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, पण आम्हाला तिकडे जायचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही. आता आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस हे जे म्हणाले त्यावरची सगळ्यात पहिली प्रतिक्रिया म्हणजे जी प्रातःकालीन पत्रकार परिषद असते त्यामध्ये संजय राऊत यांनी दिली. ते काय म्हणाले की विचारांची दिवाळखोरी आहे वगैरे वगैरे. चला ठीक आहे, विचारांची दिवाळखोरी आहे. आता हिंदुत्ववादी विचार घेणारे उद्धव ठाकरे 2019ला काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेले. हा जो काही अगाध विचार पर्वाचा एक भाग होता तोही आपण पाहिला महाराष्ट्रातल्या जनतेने. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट इथे नेमकी नमूद करायला हवी किंवा जिच्याकडे आपण लक्ष द्यायला हवं ती काय आहे तर एकनाथ शिंदेची होणारी कोंडी. आता एकनाथ शिंदे यांची कार्यशैली, त्यांचं वक्तृत्व किंवा त्यांचा एकूणच कामकाजाची शैली, त्याचा सगळा आवाका या सगळ्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून प्रचंड दबक्या आवाजात बोललं जात आहे. काही विरोधक अगदी खुलेपणानं बोलतायत जे आदित्य ठाकरेंसारखे लोक आहेत. कारण आदित्य ठाकरे यांचं एका गोष्टीसाठी कौतुक काय करायला हवं की जेव्हाही पक्ष फुटला त्या दुसऱ्या दिवशी म्हणजे जवळपास दुसऱ्या दिवशी अवघ्या काही तासात जो ऍक्टिव्ह झालेला शिवसेनेचा नेता जर कोणता असेल तर तो होता आदित्य उद्धव ठाकरे. आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांचं या बाबतीत कौतुक करायला हवं. सातत्यानं एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे. आता या नॅरेटिव्हला स्वतः एकनाथ शिंदेच खतपाणी घालतायत का असा प्रश्न उपस्थित होतोय. याचं कारण काय आहे तर आज ज्या वेळेला 293च्या अन्वये कामकाज सुरू झालं त्यावेळेला संपूर्ण राज्याच्या गोष्टींवर चर्चा करण्याऐवजी उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली ही फक्त मुंबईच्या अनुषंगाने, मुंबईतल्या विकास कामांच्या अनुषंगाने. आणि त्यानंतर गेल्या काही काळापासून विरोधी पक्ष नेतेपदाने हुलकावणी दिलेले भास्कर जाधव जे आहेत शिवसेनेचे नेते आणि एक ज्येष्ठ सदस्य विधिमंडळातले यांनी प्रचंड धुलाई केली ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची. याचं कारण काय तर एकनाथ शिंदे यांनी आधी भास्कर जाधव यांना एक आचारसंहिता किंवा एक सभ्यता समजवण्याचा प्रयत्न सभागृहामध्ये केलेला होता. कारण भास्कर जाधव यांनी केलेले काही हातवारे हे शिंदेंना रुचले नव्हते जे विधानसभेच्या अध्यक्षांच्या दिशेनं केलेले होते. आता या सगळ्यामुळे आज भास्कर जाधव ज्या पद्धतीत बोलत होते तर त्यात काय होतं, त्यात द्वेष होता, त्यात राग होतं, त्यात गुणात्मक मूल्य होती संवादातली. आणि ज्या पद्धतीत भास्कर जाधव बोलत होते येणाऱ्या काळामध्ये, कारण गेल्या काही काळापासून एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे की भास्कर जाधव हेच आता सत्ताधाऱ्यांकडे जातील की काय अशी चर्चा सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू झाली होती. ते नाराज होते, त्यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या कार्यशैलीबद्दल काही मुद्दे उपस्थित केले होते. या सगळ्याबद्दल आज सगळे हिशेब भास्कर जाधव यांनी चुकते करून टाकले. याचं कारण काय तर याचं कारण हे आहे एकनाथ शिंदे यांचं भाषण. एकनाथ शिंदे यांच्याकडे देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त OHD असल्याचं सांगितलं जातं, बोललं जातं. आता प्रत्यक्षात त्यातले OHD किती आहेत, त्यांचं भाषण कोण लिहितं, त्यातले जे प्रधान सचिव आहेत त्यांचं काम काय आहे, ते काम नीट होतं की नाही. जेव्हापासून भूषण गगराणी यांना आयुक्त म्हणून जाण्यासाठी एक परवानगी म्हणा किंवा त्यांचा रस्ता मुंबई महानगरपालिकेच्या दिशेनं मोकळा केल्यानंतर एक सक्षम अधिकारी एकनाथ शिंदे यांना सापडलेला नाही. आणि त्यांच्या राजकीय जी काही ही होरपळ होते त्याचं एक प्रमुख कारण ते आहे. याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदे यांच्याकडे भाषणाची मांडणी किंवा त्यांचं भाषण जितक्या जागांवरून जितक्या डेस्कवरून येतं ते वाचलेलं किंवा लिहिलेलं भाषण सभागृहात मांडणं, त्यातले मुद्दे, खरं तर एकनाथ शिंदे हे पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी, उभारणीसाठी एक ॲक्शन मॅन म्हणून काम करण्यामध्ये वाकबगार आहेत. आता तेच एकनाथ शिंदे ज्या वेळेला वक्तृत्व म्हणून, वक्ता म्हणून किंवा एक नेता म्हणून तो विषय मांडतात त्यावेळेला त्यामध्ये तितकी गुणवत्ता ही महाराष्ट्रातल्या जनतेला अनुभवायला मिळत नाही जितकी गुणवत्ता देवेंद्र फडणवीस किंवा जयंत पाटील यांच्याकडे असते तितकी. आता यातला दोन भाग आहेत. एक, ज्या वेळेला एकनाथ शिंदे जे बोलतायत त्यामध्ये
जो काही तपशील आहे तो सर्वव्यापी असणं, कारण एकनाथ शिंदे हे काही मुंबईचे मुख्यमंत्री, मुंबईचे उपमुख्यमंत्री नाही आहेत, ते संपूर्ण राज्याचे आहेत. त्यावेळेला हा सगळा गुणात्मक डाटा त्यांच्यापर्यंत येणं गरजेचं आहे, पण तो येत नाहीये. हे अपयश त्यांच्या कार्यालयाचं आहे, हे अपयश त्यांच्याकडे असलेल्या व्यवस्थेचं आहे. ही व्यवस्था जर त्यांनी नीट केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आज जे घडलं तेच वारंवार घडत राहील. आणि मग ज्या कामांच्या बद्दल, पायाभूत सुविधांबद्दल, विकासाबद्दल एकनाथ शिंदे बोलतात किंवा आपण त्यांच्याबद्दलचा अभिमान बाळगतो किंवा एक चांगला माणूस काम करतोय असं आपल्याला वाटतं, त्या सगळ्याची आज पोस्टमार्टम करण्याचं किंवा अगदी चिरफाड करण्याचं काम भास्कर जाधव, आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांनी केलं. आता जितेंद्र आव्हाड कोण आहेत? तर जितेंद्र आव्हाड हे ठाण्यातल्या मुंब्रा कळवाचे आमदार आहेत, एक ज्येष्ठ सदस्य आहेत, राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामधून राजकीय विस्तवही जात नाही. पण म्हणून शिंदे आणि आव्हाड यांचं काही फाटलेलं आहे का, यांच्यात काही वैर आहे का? तर व्यक्तिगत या दोघांचेही संबंध खूपच चांगले आहेत. मित्रहो, मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतोय. पण म्हणून एकनाथ शिंदे जितेंद्र आव्हाडांना काही गोष्टींमध्ये तंगवण्याचं काही सोडतायत का? तसं नाहीये. ते तंगवण्याचं काम करतायत. त्यांचे जे काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये जितका प्रशासकीय खोडा घालता येईल तितका घालण्याचा प्रयत्न करतायत. या सगळ्याचं उट्ट जितेंद्र आव्हाड यथाशक्ती काढण्याचा प्रयत्न करत असतात. त्या जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा आज या वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घेतले. त्यामुळे आदित्य ठाकरे की जे शिवसेनेचे नेते आहेत, ज्यांच्याकडे ठाकरे हा ब्रँड आहे, भास्कर जाधव की आजच्या घडीचा, आजच्या दिवसातला मॅन ऑफ द मॅच म्हणून आपण त्यांच्याकडे बघू शकतो, आणि जितेंद्र आव्हाड हे तर महाराष्ट्राच्या राजकारणातले हार्दिक पांड्या आहेत. असं मी मानतो की जेव्हा पाहिजे तेव्हा फटकेबाजी करू शकतात. अर्थात जी गोष्ट हार्दिकची आहे तीच जितेंद्र आव्हाडांची आहे. या तिघांनी आज एकनाथ शिंदेंचा समाचार घेतलाय. आणि त्याच वेळेला आधी आपण सगळ्यात बघूया की भास्कर जाधव यांनी जी धुलाई उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या कामकाजाची केलेली आहे ती आधी बघूया. त्यानंतर आदित्य ठाकरे काय म्हणाले बघा. मी जे काय सांगतोय हे आदित्य ठाकरे यांनी ज्या पद्धतीत मांडलेले आहे त्यामध्ये ठाकरेंचा संताप हा आपण समजू शकतो, कारण त्यांच्या वडिलांचं मुख्यमंत्रीपद गेलं, त्यांचा पक्ष फुटला, निशाणी गेली, हे समजू शकतो. पण जे आदित्य ठाकरे बोलतायत त्यावर एकनाथ शिंदे यांना काम करावं लागेल. आणि आव्हाड तर जे बोलतायत ते आव्हाड ठाण्यातला विषय बोलतायत. आपण या तिघांचं आधी म्हणणं समजून घेऊया. 2014 पासून तुम्हीच मंत्रिमंडळामध्ये आहात. हे आज मला महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये मला विचारायचं होतं. उठसूट तुम्ही त्यांना जबाबदार धरता. 2014 पासून तुम्ही मंत्रिमंडळात आहात. 2019 पासून आज ताग आहेत. तुम्ही नगर विकास खात्याचे मंत्री आहात. तुमची ही जबाबदारी आहे, तर कोणाची जबाबदारी आहे? असंघटित कामगारांचा विषय निघाला नाही, परभणीचा विषय निघाला नाही, फक्त मुंबई मुंबई मुंबई. अरे तुमच्या हातात तुमचं खातच तुमचं आहे ना. काय मेहरबानी करता? काय मेहरबानी करता? उठसूट तुम्ही त्या ठिकाणी. आज जवळजवळ 11 वर्ष सतत तुम्ही मंत्रिमंडळामध्ये कायम आहात. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झालात, तुम्ही उपमुख्यमंत्री झालात. 2 वर्षाच्या कालावधीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त मुख्यमंत्री झाले. त्यावेळेला कोरोनाचं संकट होतं. त्या संकटामध्ये तुम्ही पण होतात ना. मग त्यांनी काम केलं ना, मग तुम्ही काय करत होतात? अदानीच्या विषयावर गोलगोल 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 फक्त धारावीची लोक त्या ठिकाणी चांगल्या घरात राहू नये काय, हे नाही काय, ते नाही काय. मला वाटत नाही नगर विकास मंत्र्यांना चर्चेमध्ये घेतलं असेल मुख्यमंत्र्यांनी, अदानीने घेतलेलंच नसेल. आमचे प्रश्नाला उत्तरच नाही. आम्ही दिवस दिवस अभ्यास करतो, आम्ही प्रश्न तयार करतो, अर्धा तास 40 मिनिटं भाषण करतो. अपेक्षा काय असते? तर सर्वसामान्यांची प्रश्न जी आम्हाला मांडण्याची संधी या लोकशाहीच्या मंदिरात मिळते त्याला उत्तर येतील. हे सगळं अनुत्तरित राहायचं तर विधानसभेची सँक्टिटीच खतम होईल. या मंदिराचं महत्व खतम करण्याचं काम सुरू झालंय. हे आम्ही अध्यक्षांच्या निदर्शनास आणू इच्छितोय. हेच करतायत. उत्तर एका विषयाचं उत्तर, बाकीच्या विषयांचं काय? 293चा प्रस्ताव हा पूर्ण महाराष्ट्राचा असतो. तो एका प्रश्नावर नसतो, एका मंत्र्याचा नसतो. आता हे बोलायचं नाही, मग बोलायचं काय? जे गद्दार उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत, एवढे एहसान फरामोश नमक हराम व्यक्ती मी पाहिली नाही. एवढी निर्लज्ज व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिली. जे काही मी समोरून उत्तर ऐकत होतो नगर विकास खातं ज्यांच्याकडे आहे, आणि म्हणून मी ऐकलंच नाही. कारण असंच घाणेरडं रटाळ भाषण हे ऐकण्यासाठी आणि 2-2.5 वर्ष जे खोटारडेपणा चालू आहे त्यांचा, हे ऐकण्यासाठी की मी इथे आलेलो नाही.
उत्तर आम्हाला पाहिजे होती. बरं, राईट टू रिप्लाय साठी गेलो तेव्हा समोरून आरडाओरडा सुरू झाला आणि मग जे आहेत त्यांना तोंडावर बोललो की तुम्ही गद्दार आहात, सुरतला पळून गेला होतात, डरपोक आहात, पैशासाठी पळून गेला होतात. तसं पाहायला गेलं तर राईट ऑफ रिप्लाय दिला असतं तर मी विचारलं असतं मुंबई पुणे मिसिंग लिंक मध्ये एवढं कॉस्ट एस्केलेशन का झालंय, डिले का झालाय? नॉर्थ बाउंड जो कोस्टल रोड आहे त्याच्यात तुम्ही किती वेळा कॉन्ट्रॅक्टर बदलले? 6,500 कोटीचं काय एस्केलेशन केलेलं आहे? कोस्टल रोड ज्या मिनिटाला आमचं सरकार पडलं किंवा पाडलं या निर्लज्जांनी तेव्हा देखील तुम्ही एस्केलेशन केलं. जिथे जिथे भ्रष्टनाथ मिंदेने हात घातलेला आहे, मग ते रस्ते असतील कुठेही असेल, सगळीकडे यांनी पैसे काढण्याचं काम केलेलं आहे, बाकी काही केलं नाही. आता आपण पाहिलं या सगळ्याला काय कारणीभूत आहे, तर या सगळ्याला कारणीभूत आहे ठाणे ते मंत्रालय आणि मंत्रालय ते विधान भवन, विधान भवन ते दिल्ली, अशा सगळ्या ठिकाणी एकनाथ शिंदेची गोची झाली आहे. याला जबाबदार स्वतः शिंदे आहेत, त्यापेक्षा त्यांचं कार्यालय, त्यांचे निकटवर्तीय, त्यांचं नाव घेऊन ठाण्यात केले जाणारे उपद्व्याप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदेचे असलेले जे सहकारी आहेत त्यांची कार्यशैली आणि त्यांचा भुसभुशीत कारभार, यामुळे त्यांच्याकडे एखादा प्रकल्प, सरकारच्या गोष्टी किंवा विकासातल्या गोष्टी, या सगळ्या बाबतच्या ज्या काही गुणात्मक मूल्यांसहित बाबी यायला हव्यात त्या येत नाहीयेत. आणि मग ते तेच बोलणं, त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा, कारण नेत्याला ऐकण्यासाठी किंवा या विधिमंडळात सुद्धा जे काही सदस्य येऊन बसतात ते एखाद्या नेत्याचं भाषण ऐकण्यासाठी नाही, तर राज्यभरात जो विकास चाललेला आहे किंवा राज्यात जे काही घडतंय ते याची देही, याची डोळा अनुभवून त्याच्यावरती विकासाची वाट पुढे रुंदावत नेण्यासाठी हे सगळे सदस्य जमलेले असतात. आणि त्यामुळे शिंदेंना त्या येणाऱ्या काळामध्ये जर राजकीय दृष्ट्या खूप मोठा पल्ला गाठायचा असेल तर सगळ्यात आधी त्यांना त्यांच्या कार्यालयाची झाडाझडती करावी लागेल. भूषण गगराणी यांच्यासारखा एखादा ज्येष्ठ सदस्य, आता कोणताही अधिकारी कायमचा एखाद्या मंत्र्याकडे, नेत्याकडे राहू शकत नाही, हे जरी खरं असलं तरी त्यातला उत्तम अधिकारी निवडून त्याच्याकडून तितक्या सगळ्या गोष्टी जमवून घेणं हे शिंदेंना जमत नाहीये किंवा ते त्यांनी जमवून घेतलेलं नाहीये, कारण त्यांच्या अवतीभोवती असलेली जी खुजी झाडं आहेत तीच त्यांना या सगळ्या अडचणीच्या आणि संकटाच्या खाईत लोटतायत. आता सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी सुरू आहेत की त्यांना हे पद मिळणार, त्यांना ते पद मिळणार, पण या सगळ्यासाठी ते जे काही व्हायचं ते होत असेल. पण जेव्हापासून देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना ऑफर दिली आहे तेव्हापासून ठाकरे आणि त्यांची शिवसेना ही प्रचंड ॲग्रेसिव्हली या सगळ्यावरती तुटून पडताना आपल्याला दिसते. भास्कर जाधव यांचा हा द्वेष, आदित्य ठाकरे यांची भडास आणि जितेंद्र आव्हाड यांच्याकडचा ठाण्यातला कंटेंट हा जर सगळा एकत्र येत राहिला तर शिंदेंच्या अडचणी येणाऱ्या काळात वाढत राहतील. त्यासाठी स्वतः शिंदेंना प्रचंड तयारी करावी लागेल. मित्रहो, मी आपल्याला सांगतोय की गेली जवळपास 25 वर्ष मी एकनाथ शिंदे या राजकीय नेत्याला फॉलो करतोय, बघतोय, समजून घेतोय. या 25 वर्षात त्यांनी बऱ्याच गोष्टी शिकलेल्या आहेत, नाही असं नाही, पण आता त्यांना कदाचित असं वाटत असावं किंवा त्यांच्या टीमला असं वाटत असावं मुख्यमंत्रीपद भूषवलं, ते आता उपमुख्यमंत्री आहेत, पक्षाचे मुख्य नेते आहेत, प्रस्थापित नेते आहेत, म्हणजे त्यांचा प्रवास पूर्णत्वाला पोचला. तर पूर्णत्वाला कोणताच प्रवास पोचत नसतो. विकासाची प्रक्रिया ही सतत 24 तास आणि 365 दिवस, 5 वर्ष नव्हे तर 50 वर्षापर्यंत ती कायम असते. शिंदेंनी हे समजून घेतलं पाहिजे आणि अवतीभोवती जमा झालेली खुजी झाडं ही नष्ट करून तिथे चांगली डेरेदार वृक्षांची लागवड कशी होईल यासाठी विचार करण्याची गरज आहे. आज जे काही घडलेलं आहे विधिमंडळामध्ये आणि त्यानंतर विधिमंडळाच्या परिसरात माध्यमांबरोबर बोलताना याच्यातून एकनाथ शिंदे या नेत्याने जर धडा घेतला नाही तर येणारा काळ अधिक आव्हानांचा आणि खडतर वाटचालीचा असू शकतो. मित्रहो, आपल्याला काय वाटतंय, देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना दिलेल्या ऑफरमध्ये किती गांभीर्य आहे? ठाकरे जर फडणवीसांच्या बाजूला गेले तर एकनाथ शिंदे यांची राजकीय अडचण होईल का? आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या तोफा जर तोफगोळ्यांचा मारा करू लागले तर ठाण्यातली शिंदेशाही सुरक्षित राहील का?
आपण आपलं जे काही मत असेल ते आमच्यापर्यंत जरूर पाठवा. आपलं मत हे संसदीय शब्दांमध्ये संक्षिप्त स्वरूपात असलं तर त्याची दखल घेऊन येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्यातल्या काही गुणात्मक मूल्यांचा आपण समावेश नक्की करू शकतो. कुणाचीही मैत्री, कुणाशीही वैर न ठेवता अत्यंत तटस्थपणे काम करण्याचा आपला प्रयत्न आहे. आपल्याकडे ज्या काही गोष्टी येत असतील त्या आपण आम्हाला या संदर्भातल्या असतील तर जरूर पाठवा, जरूर कळवा. आपल्या सूचनांचं आणि शुभेच्छांचं स्वागत आहे. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.